ज्येष्ठ बंधू अरुणराव यांचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आणि त्यांनी लिहिलेल्या 2 पुस्तकाचं प्रकाशन अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले आपण सर्व मान्यवर अरुणरावांना प्रेम करणारे सर्व त्यांचे चाहते, त्यांच्यावर श्रद्धा असणारे स्नेही आणि त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांनी कबूल करून या कार्यक्रमाला यायचं मान्य करून त्या या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं म्हणजे कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, कारण आपण विठ्ठल रंगात रंगलो होतो. हा भक्ती रंगाचा कार्यक्रम मंजुषा पाटील त्यांनी इतक्या भारदारपणे सादर केला आणि शेवटचा जो विठ्ठलाचा अभंग त्या विठ्ठल रंगात त्यांनी सगळ्यांना नेलं. तर त्याला दुसरं कारण असं आहे की अरुणरावचं दुसरं जन्माच्या वेळचं नाव आहे विठ्ठल. अरुण आणि विठ्ठल अशी दोन्ही नावं होती, त्यामुळं मुद्दाम त्यांनी हा शेवटचा अभंग म्हणला आणि विठ्ठलाच्या नामस्मरणाने त्या कार्यक्रमात शेवट केला. पहिल्या भागासाठी मनापासून राहुल सोलापूरकरजी, विदुषी मंजुषा ताई, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी आभार मानतो. हा पुढचा जो टप्पा आहे तो पुस्तक प्रकाशनाचा आहे. अरुणभाई म्हणजे लिहित गेला सुरुवातीला आणि लहानपणापासूनच्या आठवणी आपण लिहाव्यात. त्याच्या आयुष्याच्या बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या पुस्तकात त्यांनी लिहिल्या होत्या, पण सलग जन्म झाल्यापासून लहानपणापासून आत्तापर्यंतची जी वाटचाल आहे ती आपण लिहून काढावी असं त्याच्या मनात होतं आणि त्यांनी सुरुवाती केली. पण मध्यंतरी थोडंसं आजारपणाने डोकं वर काढल्यामुळे होते का नाही आणि लांबतंय किती असं झालं. 2 जुलै हे खरं त्याचं वाढदिवसाचा दिवस आहे आणि आषाढी एकादशी ही जन्मतारीख दिवस आहे. पण ते 2 जुलैला कार्यक्रम करता करता सगळं नीट तयार झाल्यावर आपण पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस हा कार्यक्रम करू, कारण त्याच्या मनात सर्वांना एकदा बोलवावं, सगळ्यांच्या गाठीभेटी त्या निमित्तानं होतील अशी भावना होती. म्हणून हा कार्यक्रम आता होत आहे. या 2 पुस्तकं आहेत. एक स्वतःचं आत्मकथन आहे आणि दुसरं आहे ते त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी दर दिवाळीला शुभेच्छा पाठवताना लिहिलेल्या कविता आणि त्याचबरोबर इतर वेळी प्रासंगिक लिहिलेल्या कविता, अशा सर्वांचं जे आत्तापर्यंत प्रकाशित काही झाल्यात काही नाहीत, अशा सगळं कवितांचा एकत्रित संग्रह पारिजात म्हणून तयार केलं. त्याचंही प्रकाशन या निमित्तानं होतं आहे. या प्रकाशनाच्या निमित्तानं व्यासपीठावर आपण बघितलं तर विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत. म्हणजे खरं म्हणलं तर अरुणभाईचा ज्या ज्या क्षेत्रात वावर झाला, साहित्य क्षेत्र असेल, वैज्ञानिक डॉक्टर दाभोळकर आहेत, आध्यात्मिक क्षेत्र म्हणलं तर समर्थ भक्त योगेश बुवा आहेत, काडसिद्धेश्वर महाराज आहेत, पत्रकार साहित्यात म्हणलं तर कुवळेकर साहेब आहेत, सिनेमा निर्मिती आणि नाट्य निर्मिती, इतर कार्यक्रम सांस्कृतिक ह्यात बघितलं तर राहुल सोलापूर येतात. फक्त मगाशीच मला एक जण म्हणलं बाकी सगळे असणार आहेत पण इन्कम टॅक्स खात्यातलं कोण आहे का? तर मी म्हणलं ते स्टेजवर नसले तरी समोर बसलेले बरेचसे आरसीसी आहेत, त्यामुळं त्याचा दुसरा जो भाग आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हा एक भाग आणि समोर असणारे आरसीसी हा दुसरा भाग, ते या ठिकाणी आहेत. त्यामुळे या सर्वांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व होतं आहे. आणि दुसरी अशी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट की अरुणभाईंनी 80 वर्ष पूर्ण केलं आणि शोभाबाईंनी 80 वर्षात प्रवेश केलेला आहे. त्या दोघांचा असा हा योग, सहसा दोघांच्याच 5-7 वर्षाचं अंतर असतं, पण हा योग असा जुळून आला की दोघांचं एकत्र आपण अभिष्ट चिंतन करू शकतोय. आणि म्हणून आपण मगाशी मला एक जण म्हणला दोघांचं अभिष्ट चिंतन आहे म्हणून पेढा आणि बर्फी दोन्ही तुम्ही एकत्रित देताय का? तर ती त्याच्या मागची भावना संयोजकांची होती की अभिष्टचिंतनाला प्रत्येकाचं स्वागत हे पेढा आणि बर्फीनं करावं. त्यामुळं आता हे दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रमात अरुणरावच्या पुस्तकाचं प्रकाशन होईल. अरुणरावनी विविध क्षेत्रात अतिशय समर्थपणे वावर केला आणि जीवनातलं एक अशी उंची गाठली. 80व्या वर्षी मागं वळून बघताना त्यांच्या मनात आलेल्या भावना त्यांनी त्या आपल्या जे कार्ड आहे निमंत्रण पत्रिका त्याच्या मागच्या कवितेतच लिहिलेल्या आहेत. आणि शेवटी हे जगदीशाचं लेणं आहे, त्याचे मी जगलो कृतार्थ पावलो, अनेकांच्या साथसंगतीनं हे सगळं यशस्वी झालं, अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याच प्रकारच्या लोकांच्या काय त्यांच्याबद्दल भावना आहेत हेही मध्यंतरी 2 तारखेला काही जवळच्या लोकांचा सांस्कृतिक असा कार्यक्रम स्नेहमेळावा झाला, त्यात त्या व्यक्त केलेल्या भावना करू याचं एक
मोमेंटो स्मृतिचिन्ह करून त्याला दिलं. त्याच भावना तुमच्याही असतील. मी फक्त त्या वाचून दाखवतो. 80 वर्षे झाली पूर्ण भाग्य सहस्त्रचंद्र दर्शनाचे. 80 वर्षे झाली पूर्ण भाग्य सहस्त्रचंद्र दर्शनाचे. यशस्वी जीवन प्रवास पाठबळ आई भाऊकाकांचे संस्काराचे. यशस्वी जीवन प्रवास पाठबळ आई भाऊकाकांच्या संस्काराचे. ओझे होते तरीही वृक्षाखाली वेलू गेला खरं गगनावरी. म्हणतात मोठ्या वृक्षाखाली काही वाढ होत नाही, पण ओझं होतं तरी वृक्षाखाली वेलू गेला गगनावरी. कारण भाऊकाकांच्या एवढ्या प्रचंड कर्तृत्वानंतर आपली वाटचाल कशी होईल अशी एक मनात शंका असते. प्रचंड कर्तृत्वाने गाठला कळस यशोमंदिरी. कौटुंबिक आणि सार्वजनिक पार पाडली जबाबदारी. कौटुंबिक आणि सार्वजनिक पार पाडली जबाबदारी. विविध विषयामध्ये होते प्रावीण्य. विविध विषयामध्ये होते प्रावीण्य घेतली उत्तुंग भरारी. ज्येष्ठ म्हणून होते कौटुंबिक जबाबदारी. ज्येष्ठ म्हणून होते कुटुंब प्रमुखाचे स्थान. त्यात यशस्वी होताना राखला सर्वांचा मान. प्रत्येकाचे वाटचालीत अरुणभाईचे मोठे योगदान. प्रत्येकाचे वाटचालीत अरुणभाईचे मोठे योगदान. योग्य मार्गदर्शन व सल्ला हेच राहिले त्याचे जीवनभान. योग्य मार्गदर्शन व सल्ला हेच त्याचे राहिले जीवनभान. आनंद गाणे गात होता. आनंद गाणे गात मित्रपरिवार मोठा जमवला. आनंद गाणे गात मित्रपरिवार मोठा जमवला. सर्वांशी स्नेहबंध आपुलकीने टिकवत गेला. बऱ्याच वेळा आपण असं बघतो काही मैत्री होती पण पुढं कोण कुठे माहीत नसतं, पण त्याच्या कॉलेजमधल्या मित्रांपासून आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांशी स्नेहबंध ते ठेवला आहे. हेच आपल्याला आजच्या उपस्थितीवरही दिसतं आहे. सर्वांशी स्नेहबंध आपुलकीने टिकवत गेला. अभ्यासू वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टी जपली आयुष्यभर. अभ्यासू वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टी जपली आयुष्यभर. आजारपणावर मात करताना सुद्धा होता त्याच्यावरच भर. आजारपणावर मात करताना होता त्याच्यावरच भर. प्रतिवर्षी दीपावली शुभचिंतन पत्राद्वारे शुभेच्छा आपल्या व्यक्त करी. प्रतिवर्षी दीपावली शुभचिंतन पत्राद्वारे शुभेच्छा आपल्या व्यक्त करी. करसल्लागार, लेखक, प्रकाशक, चित्रपट निर्माता आणि असेही हा शेतकरी. म्हणजे एवढं करून शेती पण करतो, शेतकरी होता. अशी विविध रूपे त्याची आधार अनेक संस्थांचा. अशी विविध रूपे त्याची आधार अनेक संस्थांचा. अडीअडचणीत सर्वांच्या सदैव हात मदतीचा. अडीअडचणीत सर्वांच्या सदैव हात मदतीचा. याचे भोवती सतत दिसतात. याचे भोवती बघितलं सतत दिसतात अंक आणि अक्षर. इन्कम टॅक्स म्हटलं की सारखं ते आकडेवारी, अक्षरं, साहित्य म्हटलं की अक्षरं. याचे भोवती सतत दिसतात अंक आणि अक्षर. आषाढी एकादशीचा विठ्ठल तर वाटतो खरा ज्ञानेश्वर. अजून वाचन लेखन चालू आहे जोरात. अजून वाचन लेखन चालू आहे जोरात. असेच उत्साही मन राहो हीच इच्छा आहे मनात. असेच उत्साही मन राहो हीच इच्छा आहे मनात. शरीराची साथ मिळत राहो वाटचाल होऊ दे शतकाकडे. शरीराची साथ मिळत राहो वाटचाल होऊ दे शतकाकडे. प्रार्थना समर्थ चरणी आणि विनंती जगन्नियंत्याकडे. प्रार्थना समर्थ चरणी आणि विनंती जगन्नियंत्याकडे. आपणही त्याला असंच अनुभवलं असेल. आपल्या सर्वांच्या सदिच्छामुळे इथपर्यंतची वाटचाल झाली. या अभिष्ट चिंतन सोहळ्याला या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक आपल्या सगळ्यांना म्हणते, दोघांना शुभेच्छा म्हणून आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद.